नमस्कार भक्तांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे रथसप्तमी विशेष एपिसोड. या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला कोणते असे खास उपाय तुमच्या घरामध्ये केल्यानंतर घरातील जे नकारात्मक ऊर्जा आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये सतत सतत जर निराशा येत असेल, सतत जर तुमची कोणती कामं होत नसतील, घरामध्ये सतत अपयश असेल, तर तुम्ही सूर्यदेवतेंची उपासना कशी करायची आहे. तर या व्हिडिओवरती नक्की कमेंट करा, एक लाईक नक्की करा. रथसप्तमी अत्यंत पवित्र दिवस असतो आणि त्या दिवशी तुम्ही जे घरामध्ये करता उपाय ते खास असे तुम्हाला लाभदायी ठरणार असतात. कारण की या दिवशी एक वेगळी ऊर्जा, सूर्याची वेगळी ऊर्जा या दिवशी सामावलेली असते आणि त्यामुळे आपले उपाय जे आहे ते आपल्याला फलत येत असतात. घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. सूर्यदेवतांचा हा जो महान उत्सव आहे तो या दिवशी असतो. आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन नवीन सूर्याचा आपल्या जीवनात प्रकाश होत असतो आणि आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी लागून आपलं जीवन सुखी होत असतं मित्रांनो. तर रथसप्तमी म्हणजे काय, तर सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांवरती स्वार होऊन म्हणजे रथावरती आरूढ होऊन आपल्या उत्तर नारायणाकडे प्रवास करून सुरू करताना आपल्याला दिसत असतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला काय होतं की या दिवशी तुम्ही सूर्याची उपासना केली तर तुमच्या पापातून मुक्ती होत असते. तुमचं आरोग्य वर्षानुवर्ष चांगलं राहू शकतं आणि हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, हे कोणाच्याही मनाचं नाही आहे. या दिवशी सूर्य उपासना केल्यास जणू मकर संक्रांतीसारखंच पुण्य तुम्हाला लाभत असतं. म्हणजे काय की तुमचे पितृदोष जात असतात. तुमचे नवीन जीवनाची जी सुरुवात आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते मित्रांनो. तर तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय, रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून एक तांब्या पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ, थोड्याशा दुर्वा, रुईची पाने जर तुमच्याकडे असतील तर घ्या, ते ऑप्शन आहे. हळद घ्यायची आहे, ते घालून त्याने आपल्याला काय करायचं आहे, स्नान करायचं आहे त्या दिवशी. तेव्हा काय होतं की शरीरातील आजार कमी होतात, सूर्यदोष लागत नाही, सूर्य जे आहे ते आपल्यावरती सूर्यदेवता प्रसन्न राहते आणि मानसिक ताणतणावातून आपली सुटका होत असते मित्रांनो. तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा उपाय, सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं. मित्रांनो, सूर्यदेवतेला रोजच अर्घ्य दिलं पाहिजे, कारण की सूर्यदेवता ही सुद्धा आपल्या इतर देवतांप्रमाणे तितकीच महत्त्वाची आहे आणि त्यांचं तितकं स्थान आपल्या जीवनावरती, आपल्या ग्रहांवरती आहे मित्रांनो. त्यामुळे रोज स्नानानंतर तांब्याच्या एका भांड्यामध्ये किंवा एका तांब्यामध्ये तुम्हाला जल घ्यायचं आहे, त्यात लाल फूल घालायचं आहे, अक्षदा, थोडी साखर घाला, थोडंसं दूध घाला आणि पूर्वेला तोंड करून ते तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्य उगवलेला असायला हवा. भले तो तुम्हाला दिसला नाही, आभाळ आलं असेल तरी काही हरकत नाही, पण तुम्ही कॅलेंडरमध्ये सूर्याचं टायमिंग बघा किती वाजता तो उगवणार आहे ते, आणि तेव्हाच तुम्हाला ते द्यायचं आहे पूर्वेला तोंड करून. तर ते पाणी कोणाच्याही पायाखाली येता कामा नये. तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये द्या, एखाद्या बादलीत द्या, बाथरूम वगैरेमध्ये वगैरे देऊ नका. तर त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः. कोणताही मंत्र म्हणा किंवा सूर्याचा इतर दुसरे कोणते मंत्र येत असतील तर तेही म्हटलं तरीही चालेल. हे केल्याने तुमच्या जीवनामध्ये मानसन्मान वाढतो, सरकारी अडचणी दूर होतात आणि आत्मविश्वास वाढत असतो. तर मी घरासाठी एक महाउपाय असा सुचवणार आहे. घरात तुमच्या सकारात्मकता हवी असेल तर रथसप्तमीच्या दिवशी घरात मुख्य दरवाजाजवळ एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, तो पण सकाळी सूर्य उगवायच्या टायमिंगला मित्रांनो. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, हे सूर्यनारायण आमच्या घरातील अंधकार दूर करा. म्हणजे हा सूर्यदेवतेसाठीच तुम्हाला दिवा लावायचा आहे. किंवा जर तुम्ही सूर्यनारायणाच्या तुमच्या घराच्या इथे तुम्ही सूर्यनारायणाची रांगोळी काढली असेल तर त्या रांगोळीच्या जवळ तुम्हाला लावायचं आहे. त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता वाहून सूर्यनारायणाचं पूजन तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून करायचं आहे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, भांडणतंटे कमी होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते. तर या दिवशी तुम्हाला दानधर्म करायचा आहे. विशेष असं फळ मिळतं या दिवशी दानधर्म केल्याने. तर या दिवशी काय दान करायचं आहे बघा, गूळ दान करू शकता, तांदूळ दान करायचं आहे, तांब्याचं एखादं भांडं असेल, लाल कपडे असतील आणि शक्य असेल हे सगळं जे आहे ते गरजू व्यक्तीला दान केलेलं आपल्या जे आहे ते देवापर्यंत लवकर पोचत असतं. गरजू व्यक्तीस अन्नदान करा. हे केल्याने पितृदोष शांत होत असतात. हे जे गरिबांना दान करतो ना ते पितरांपर्यंत लवकर पोचत असतं.
अडकलेली कामे आपली मार्गी लागत असतात. जास्त करून आपली कामं कधी अडकतात, जेव्हा आपल्या मागे पितृदोष असतात तेव्हा. तर विशेष असे हे 10 उपाय मी तुम्हाला आता सांगितले, ते तुम्हाला करायचं आहे. जर तुमच्या कुंडली सूर्य कमजोर असेल तर येत्या रविवारी तुम्हाला गूळ आणि मूग गाईला खाऊ घालायचं आहे. लाल चंदनाचा टिळा तिला लावायचा आहे. एवढं जरी केलं तरी मित्रांनो, तुमच्या जीवनातील सारं कष्टांचं निवारण होणार आहे. भक्ताहो, रथसप्तमी हा फक्त सण नाही, तर नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. या दिवशी केलेले छोटेसे उपाय आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. त्यामुळे तुम्हाला या दिवशी सूर्यदेवतेची कृपा जर पाहिजे असेल तर या रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करायला विसरू नका. पूजा अर्चना करून त्यांना प्रसन्न करा आणि आपल्या घरातील दुःख दरिद्रता संपवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.